तो वर्ग 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. सर्वप्रथम आपण आमच्या श्रीमती विमलताई विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आपला विश्वास दाखवून जो आमच्या कॉलेजमध्ये आपण प्रवेश घेतला त्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या कनिष्ठ महाविद्यालयाकडून माझे प्राचार्य सर रांगलाले सर यांच्याकडून व माझ्याकडून सर्वांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि आजपासून आपल्या ऑनलाईन शिक्षणाकरता आपण सुरुवात करत आहोत. तर आज प्रथम तासिका असल्यामुळे सर्वप्रथम मी तुमच्याशी थोडं हितगुज करू इच्छितो. आता कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आपण वर्ग भरवू शकत नाही आणि त्यामुळे शाळा बंद आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला शिक्षण चालू ठेवायचं आहे आणि त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार आपल्याला ऑनलाईन वर्ग जे आहेत ते तुमच्या सहकार्याने चालू ठेवायचे आहेत. तर सर्वप्रथम म्हणजे आजपर्यंतची आमची परंपरा अशी आहे की जेव्हा केव्हा नवीन विद्यार्थी वर्ग 11वीमध्ये येतात तेव्हा सर्वप्रथम आम्ही त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. यावर्षी मी सुद्धा तुमचं घरून का होईना शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि तुम्ही वर्ग 11वीमध्ये जेव्हा प्रवेश घेतलेला आहे तेव्हा वर्ग 11वीमध्ये तुम्ही प्रवेश घेताना सायन्स फॅकल्टी निवडलेली आहे. तर सायन्स फॅकल्टी निवडण्यामागे तुमचा काहीतरी उद्देश असेल, चांगला उद्देश असेल. तर सगळ्यांचं पुन्हा मी एकदा अभिनंदन करतो आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरता सुरुवात करतो. आता सायन्स फॅकल्टीमध्ये ॲडमिशन्स घेतल्यानंतर तुम्हाला जे काही शिक्षणाचे वेगवेगळे फॅकल्टीज आहेत किंवा वेगवेगळ्या शाखा आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला जाता येते. बाकी जसे फॅकल्टीज आहेत, आर्ट आहे, कॉमर्स आहे, ह्यासुद्धा फॅकल्टीज चांगलेले आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचं जे करिअर आहे ते चांगलं घडविता येते. परंतु सायन्स अशी फॅकल्टी आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला 12वीचे निकाल आल्यानंतर तुम्हाला कोणत्याही फील्डमध्ये जाता येते. म्हणजे 12वीनंतर जर तुम्हाला कला शाखेत जायचं असेल समोर तर जाता येते, वाणिज्य शाखेत जाता येते, किंवा सायन्स फील्डमध्ये इंजिनिअरिंग आहे किंवा मेडिकलचे भरपूर कोर्सेस आहेत. तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रवेश घेता येतो. तर जनरली सायन्स फॅकल्टीमध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांचा उद्देश असतो इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे जे काही कोर्सेस आहेत ते कोर्सेस करण्यामागे त्यांची भूमिका असते. आता याच्यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर देश पातळीवरती JEE, JEE ही एंट्रन्स एक्झाम होते. किंवा मेडिकल फील्डमध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर नीट ही जी देश पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षा जी आहे ती तुम्हाला फेस करायची असते. आणि या दोन्ही परीक्षांमध्ये वर्ग 11वी आणि वर्ग 12वीचा अभ्यासक्रम असतो. आणि यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात आणि त्यामुळे तुम्हाला वर्ग 11वी आणि वर्ग 12वी दोन्हीचाही सखोल अभ्यास करायचा असते. ज्या टेक्स्टबुक्स आहेत त्या टेक्स्टबुक्स तुम्हाला प्रत्येक पेज न पेज तुम्हाला वाचावा लागतो आणि तयारी जी आहे ती करायची असते. आता याच्यामध्ये जनरली वर्ग 10वीपर्यंत मुलांचं जे शिक्षण जे आहे ते बेसिक एज्युकेशन असते आणि त्यामुळे बरेच विद्यार्थी आपल्याला 10वीच्या नंतर काय करायचं आहे हे 10वीपर्यंत ठरवित नाही. परंतु काही राज्यांमध्ये जसं UP आहे, बिहार आहे, तर या राज्यातील विद्यार्थी जे असतात ते 8वीपासूनच त्यांना समोर काय करायचं आहे ते त्याची दिशा ठरवून
त्याप्रमाणे ते आपलं जे करिअर आहे ते करिअर करत असतात. म्हणजे मेनली ते UPSC आहे किंवा राज्य पातळीवरती ज्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत तर त्यामध्ये अधिकारी वर्गाकरता ते प्रिपरेशन करीत असतात. आपल्या राज्यातले विद्यार्थीसुद्धा त्या दृष्टीने तयारी करायला लागलेले आहेत. तर तुमच्या बाबतीमध्ये मला हे सांगायचं आहे की आता 10वी नंतर तुम्ही 11वी प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं गोल जे आहे ते डिसाईड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला 12वीच्या नंतर काय करायचं आहे, तुमचं करिअर तुम्हाला कशामध्ये घडवायचं आहे ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे. आणि त्याच्यानुसार तुम्हाला जे हार्डवर्क आहे किंवा त्यानुसार तुम्हाला मेंटली आणि फिजिकली प्रिपेअर होऊन तुम्हाला हार्डवर्क जे आहे ते हार्डवर्क करायचं असते. 10व्या वर्गामध्ये 5-10% कमी अधिक असले तरी चालते किंवा 10व्या वर्गाला तेवढं आता स्कोप राहिलेलं नाही आहे. आता नवीन जे शैक्षणिक धोरण गव्हर्नमेंटनी यावर्षी डिसाईड केलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त आता वर्ग 12वीचीच बोर्ड परीक्षा होणार आहे, 10वीची सुद्धा बोर्ड परीक्षा होणार नाही आहे. आता जसं 8 ते 10पर्यंत वेगळी बोर्डाची म्हणजे 10वीची बोर्डाची वेगळी परीक्षा होते आणि 12वीची नंतर वेगळी बोर्डाची परीक्षा होते. तर ते सगळं बंद होणार आहे. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा बंद होणार आहेत 2 वर्षानंतर. फक्त 12वीची बोर्डची परीक्षा राहील. म्हणजे 12वा वर्ग जो आहे त्याचं तुम्हाला प्रिपरेशन चांगल्या तऱ्हेने करायचं आहे तुम्हाला जर तुमचं करिअर चांगल्या तऱ्हेने घडवायचं असेल तर. आता काय आहे की स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला लर्निंग जे आहे ते व्यवस्थित करायचं आहे. तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमचं IQ चांगलं असायला पाहिजे, तुम्ही हार्डवर्क करणारे असायला पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्ही इकॉनॉमिकली पण साऊंड असायला पाहिजे. कारण आताचं जे एज्युकेशन आहे ते खूप खर्चिक आहे. सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थी जे आहेत तर त्यांची इच्छा असूनही सुद्धा पैशाअभावी ते चांगले जे कोर्सेस आहेत ते करू शकत नाही. आता ते करायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला आतापासून हार्डवर्क जे आहे ते हार्डवर्क तुम्हाला करावं लागेल. आता याच्यामध्ये मी माझ्या सब्जेक्टवरती येतो. तर सर्वप्रथम मी तुम्हाला माझे परिचय सांगून देतो. कारण काही विद्यार्थी ओळखतात जे बाहेरील शाळांचे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी माझं काही तेवढं सखोल परिचय नाही आहे. माझ्या श्रीमती विमलताई विद्यालयातून 10वी पास झालेले जे विद्यार्थी आहेत ते मला ओळखतात. कारण 10व्या वर्गामध्ये असतानाच ते माझ्या टचमध्ये होते की सर दुसऱ्या वर्षी आम्ही 11वीमध्ये तुमच्या ठिकाणी प्रवेश घेणार म्हणून. तर मी NJ कापगते सर आहे. मी तुम्हाला केमिस्ट्री हा सब्जेक्ट 11वी-12वीला शिकवणार आहे. तर केमिस्ट्री हा जो सब्जेक्ट आहे खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. कारण हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्टवरती बाकीचे जे सब्जेक्ट्स आहेत ते डिपेंड करतात. जसं बायोलॉजी आहे, फिजिक्स आहे. तर हे सब्जेक्ट्स केमिस्ट्रीशी रिलेटेड आहेत किंवा केमिस्ट्रीवरती डिपेंड करतात. कशा प्रकारे डिपेंड करतात ते आपण नंतर स्टडी करणार आहोत. आता याच्यामध्ये केमिस्ट्री हा जो सब्जेक्ट आहे तर याच्यामध्ये आपण मेनली काय स्टडी करतो किंवा केमिस्ट्री हे काय आहे ते आपल्याला सर्वप्रथम स्टडी करायचं आहे. इंट्रोडक्शन ऑफ केमिस्ट्री म्हणता येईल आपल्याला. सो केमिस्ट्री इट इज नथिंग बट इट इज द ब्रांच ऑफ सायन्स. आता तुम्ही 8व्या वर्गापर्यंत जनरल सायन्स शिकले आहात. नंतर 9वी-10व्या वर्गामध्ये तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी शिकले आहात. आणि आता 11व्या वर्गामध्ये सायन्स फॅकल्टीमध्ये तुम्हाला सायन्सचे वेगवेगळे विषय शिकायचे आहेत. केमिस्ट्री शिकायचं आहे, फिजिक्स शिकायचं आहे, बायोलॉजी शिकायचं आहे, मॅथमॅटिक्स शिकायचं आहे, एन्व्हायरमेंटल सायन्स शिकायचं आहे. त्यालाच आपण शॉर्टमध्ये EVS म्हणतो. तर सर्वप्रथम तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की व्हॉट इज द सायन्स. तुम्हाला कोणी पण विचारू शकतो सामान्यपणे की ठीक आहे तुम्ही सायन्स फॅकल्टीमध्ये ॲडमिशन घेतली तर सायन्स म्हणजे काय होते. तर सायन्स इट इज नथिंग बट इट इज द क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह स्टडी ऑफ मॅटर. क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह स्टडी ऑफ मॅटर.
क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. आता याला मराठीमध्ये म्हणतात गुणात्मक आणि याला म्हणतात मराठीमध्ये संख्यात्मक. कोणत्याही पदार्थाचं जेव्हा आपण सायन्समध्ये स्टडी करतो तेव्हा त्याच्यामध्ये त्याच्या या दोन गोष्टी प्रामुख्याने स्टडी करतो आपण, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. जसं फॉर एक्झाम्पल वॉटरचं जर स्टडी तुम्हाला करायचं असेल, वॉटरचं केमिकल फॉर्म्युला आहे H2O, तर याला क्वालिटेटिव्हली आणि क्वांटिटेटिव्हली स्टडी करता येते आपल्याला. तर क्वांटिटेटिव्हली जर याचं स्टडी करायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की हायड्रोजन हा एक एलिमेंट आहे आणि ऑक्सिजन हा दुसरा एलिमेंट आहे. या दोन एलिमेंटच्या केमिकल कॉम्बिनेशनने वॉटर मॉलिक्युलचं फॉर्मेशन होते, ज्यामध्ये वॉटरचं प्रमाण 2 असते आणि ऑक्सिजनचं प्रमाण, वजनी प्रमाण 16 असते किंवा इन सिंपल प्रोपोर्शन इट इज 1:8. तर याला म्हणतात क्वांटिटेटिव्ह. किंवा हायड्रोजनचे 2 ॲटम्स आणि ऑक्सिजनचे 1 ॲटम कंबाईन होऊन वॉटर मॉलिक्यूल फॉर्मेशन होतो. तर अशा प्रकारचं जे आहे त्याला म्हणतात क्वांटिटेटिव्ह. आणि क्वालिटेटिव्ह म्हणजे त्याचे वेगवेगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीजचा त्याच्यामध्ये समावेश होतो. तर सायन्स इट इज नथिंग बट it is the qualitative and quantitative study of matter, or it is also called material, or it is also called as substance. आता सबस्टन्स च क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह स्टडी जर तुम्हाला करायचं असेल तर ते या केमिस्ट्री या सब्जेक्टमध्ये आपल्याला करता येते. आता केमिस्ट्री म्हणजे काय, तर केमिस्ट्री इट इज नथिंग बट इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर. सिम्पली आता आपल्याला म्हणता येईल इट डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर. केमिस्ट्रीची जी वेल डिफाईन्ड डेफिनेशन जी आहे ती मी नंतर तुम्हाला सांगणार आहे नेक्स्ट पिरियडला. आता सध्या फक्त एवढं तुम्ही विचारात घ्यायचं आहे की केमिस्ट्री इट इज नथिंग बट इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर. आता जर याच्यामध्ये आपण मॅटरचं किंवा सबस्टन्सचं स्टडी करतो तर सर्वप्रथम तुम्हाला हे माहीत पाहिजे की मॅटर म्हणजे काय किंवा सबस्टन्स म्हणजे काय. आता ऑलरेडी हे तुम्ही शिकलेले आहात, म्हणजे खूप तुम्हाला डिटेल्स सांगायची काही गरज नाही, हे तुम्हाला 7वी-8व्या वर्गामध्येच शिकवलं जातं. आता याच्यामध्ये थोडक्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की मॅटर इट इज नथिंग बट, आर सबस्टन्स इट इज नथिंग बट इट इज एनिथिंग विच इज ऑब्टेन्ड इन द युनिवर्स. युनिवर्समध्ये जे काही तुम्हाला सबस्टन्सेस दिसतात किंवा आढळतात, इट मीन्स दॅट एनिथिंग इन द युनिवर्स which has mass and occupies space. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, स्पेस आणि मास. एनिथिंग इन द युनिवर्स which has mass and space, occupies space, that is called matter. आता हे जे मॅटर आहे या मॅटरचं जर तुम्हाला स्टडी करायचं असेल तर त्याचं तुम्हाला क्लासिफिकेशन जे आहे ते क्लासिफिकेशन या फ्लोशीटमध्ये ज्याप्रमाणे दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आहे. त्याला मी फ्लोशीटमध्ये तुम्हाला एकदा समजावून सांगू शकतो. तर मॅटर आर सबस्टन्सेस आर मेनली क्लासिफाईड इंटू 2 क्लासेस. दे आर द प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर्स. नाउ द प्युअर सबस्टन्सेस आर सब क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, एलिमेंट्स अँड कंपाउंड्स. अँड मिक्सचर्स आर क्लासिफाईड इंटू 2 सब क्लासेस, homogeneous mixtures and heterogeneous mixtures. Then the elements are classified into 3 types. One is metals, for example silver आहे, gold आहे. नॉन मेटल्स कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. नंतर मेटोलाइट्स, फॉर एक्झाम्पल सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे. कंपाऊंड्सचे पुन्हा 2 प्रकार आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. हे आपण स्टडी करणार आहोत नंतर. आता याच्यामध्ये याला आपण इन डिटेल थोडं शिकणार आहोत, तेव्हा थोडक्यामध्ये याचं आपण कॅरेक्टर्स वगैरे जे आहेत ते पाहणार आहोत. आता सध्या कंपाऊंड्सचं क्लासिफिकेशन जे आहे ते इथं मी जास्त एक्सप्लेन करत नाही तुम्हाला. याच्यामध्ये केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स हे जे टॉपिक आहे तुम्हाला त्याच्यामध्ये कंपाऊंडचं आपल्याला क्लासिफिकेशन नंतर पाहायचं आहे. आता प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर्समध्ये काय फरक आहे, तर प्युअर जे सबस्टन्सेस असतात या प्युअर सबस्टन्सेसचं जर आपण केमिकल कॉम्पोजिशन पाहिलं तर त्याचं केमिकल कॉम्पोजिशन हे डेफिनाईट असते आणि त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या असतात त्या सुद्धा डेफिनाईट असतात. आणि त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की दोज सबस्टन्सेस हॅव डेफिनाईट केमिकल कॉम्पोजिशन अँड डेफिनाईट प्रॉपर्टीज. त्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीज असो किंवा केमिकल प्रॉपर्टीज असो
त्यांना आपण प्युअर सबस्टन्सेस म्हणतो. अँड दोज सबस्टन्सेस डू नॉट हॅव डेफिनाइट केमिकल कॉम्पोजिशन अँड प्रॉपर्टीज, they are called mixtures. Now the pure substances are classified into elements and compounds. Now what are the elements? Elements are those substances which cannot be broken down into further simpler substances by any chemical means or chemical process. They are called elements. त्यांना एलिमेंट्स म्हणतो आपण. आणि कंपाऊंड्स म्हणजे काय? जसं आता याच्यामध्ये आपल्याला एलिमेंट्सचे एक्झाम्पल्स हे देता येतील. सिल्वर आहे, गोल्ड आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे. ऑल आर द एलिमेंट्स. कंपाऊंड्स फॉर एक्झाम्पल जसं वॉटर आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, देन शुगर, त्याचं केमिकल फॉर्म्युला आहे C12, H22O11, किंवा सोडियम क्लोराईड आहे NaCl. देर आर सो मेनी एक्झाम्पल्स ऑफ द कंपाऊंड्स. These are the compounds. So when you observe the chemical composition of elements and compounds, in the chemical composition of elements, they contain only one type of atoms, and in the chemical composition of compounds, they contain atoms of minimum 2 elements. So therefore we can say that compounds are those substances which are formed by the chemical combination of atoms of 2 or more than 2 elements. फॉर एक्झाम्पल जसं सोडियम क्लोराईड आहे, सोडियम आणि Cl चे ॲटम्सचं केमिकल कॉम्पोजिशन होऊन तयार होते. वॉटर, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं केमिकल कॉम्बिनेशन होऊन तयार होते. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन या 3 एलिमेंटच्या ॲटम्सचं केमिकल कॉम्पोजिशन होऊन, केमिकल कॉम्बिनेशन होऊन शुगर फॉर्मेशन होत असते. तर अशा प्रकारचे जे कंपाऊंड्स सबस्टन्सेस असतात त्यांना कंपाऊंड्स म्हणतात. आता याच्यामध्ये हे जे एलिमेंट्स आहेत, एलिमेंट्सचे पुन्हा 3 प्रकार आहेत: मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलाइट्स. आता मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलाइट्स यांच्यामध्ये कशा प्रकारे डिफरन्शिएट आपल्याला करता येईल किंवा यांच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला पाहता येईल. तर मेटल्सच्या मेनली 3 ते 4 प्रॉपर्टीज आहेत. तर मेटल्सची पहिली प्रॉपर्टी आहे एक्सेप्ट मर्क्युरी. मर्क्युरीचं सिम्बॉल आहे Hg. तर हा जो एलिमेंट आहे हा रूम टेम्परेचरला लिक्विड स्टेटमध्ये असतो आणि बाकीचे सर्व एलिमेंट्स जे सॉलिड्स असतात ते मेटल्स असतात, किंवा मेटल्स जे आहेत ते सॉलिड स्टेट मध्ये असतात एक्सेप्ट दिस मर्क्युरी. नंतर दुसरी जी प्रॉपर्टी आहे मेटल्सची, दुसरी प्रॉपर्टी आहे दे हॅव लस्टर. दे हॅव लस्टर म्हणजे चकाकी असते यांना. जसं सोनं आहे तर सोन्याला चकाकी असते, किंवा चांदी आहे चांदीला चकाकी असते, किंवा जसं मर्क्युरी आहे मर्क्युरीला चकाकी असते. दे हॅव लस्टर. Then the third property is that they are good conductors of heat and electricity. Good conductors of heat and electricity. Then the fourth property is that they are malleable. They are malleable. Malleable, it is nothing but it is the property. Malleable चा अर्थ होतो when any element undergoing hammering, then it undergoes the flattening. जसं धातूला आपण जर हातोड्याने ठोकलं तर त्याचा पातळ पापुद्रा तयार होतो. ती जी प्रॉपर्टी आहे तिला म्हणतात मेलिएबिलिटी. सो ऑल मेटल्स आर मेलिएबल. नंतर 5वी प्रॉपर्टी आहे मेटल्स आर डक्टाईल. मेटल्स आर डक्टाईल. डक्टाईलचा अर्थ होतो, डक्टाईल ही प्रॉपर्टी आहे ॲक्च्युली. तर डक्टाईल मीन्स काय होते, तर ज्या element which can drawn into wires, that is called the ductility. तर मेटल्स हे डक्टाईल असतात, मेलेबल असतात, गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असते. दे आर लस्ट्रस किंवा दे हॅव लस्टर. तर ह्या मेटल्सच्या प्रॉपर्टीज आहेत. नंतर नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टीज कोणत्या असतात, तर पहिली प्रॉपर्टी म्हणजे नॉन मेटल्स हे सॉलिड राहू शकतात, लिक्विड राहू शकतात, किंवा गॅसेस राहू शकतात रूम टेम्परेचरला. दुसरं म्हणजे दे डू नॉट शोज द लस्टर. चकाकी नसते, फक्त काही एलिमेंट आहेत त्यांना चकाकी असते, जसं आयोडीन आहे, नंतर डायमंड आहे. डायमंड हे कार्बनचं एलोट्रोप आहे, तर या दोघांना चकाकी असते. नंतर दे आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. खूप चांगले कंडक्टर्स नसतात. मोस्टली दे आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, बट सम आर द पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. फॉर एक्झाम्पल जसं ग्रॅफाईट आहे. ग्रॅफाईट हा कार्बनचा एलोट्रोप आहे. कार्बन हा नॉन मेटल आहे. तर ग्रॅफाईट हे पुअर कंडक्टर आहे हीट अँड इलेक्ट्रिसिटीचं.
नंतर दे आर नॉट मेलिएबल, देन दे आर नॉट डक्टाईल. So in this way, these are the properties of non-metals. And metalloids means what? There are some elements which shows the properties in between metals and non-metals. काही एलिमेंट्स असे असतात ते मेटल्स आणि नॉन मेटल्स दोन्हींचे प्रॉपर्टीज बिहेव करतात, त्यांना मेटॉलाइट्स म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल जसं सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे, आर्सेनिक आहे. तर हे जे एलिमेंट्स आहेत हे एलिमेंट्स मेटल्स आणि नॉन मेटल्स या दोन्हींचे प्रॉपर्टीज बिहेव करतात आणि त्यामुळे त्यांना मेटॉलाइट्स म्हणतात. तर अशा प्रकारे आपल्याला या मॅटरचं किंवा सबस्टन्सचं जे क्लासिफिकेशन आहे त्या क्लासिफिकेशनचं जे प्रोसेस जे आहे आणि यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपल्याला याप्रमाणे रिप्रेझेंट करता येतात. आता नंतर इथं थोडक्यात सांगून देतो आपण मिक्सचर्स म्हणजे काय. तर मिक्सचर्स आर दोज सबस्टन्सेस which do not have the definite chemical composition and definite properties, they are called mixtures. नंतर त्याचे दोन प्रकार आहेत, होमोजेनस मिक्सचर्स आणि हेट्रोजेनस मिक्सचर्स. होमोजेनस मिक्सचर फॉर एक्झाम्पल जसं आपण शुगर आहे, वाटर आहे, शुगर आहे, त्याच्यानंतर NaCl आहे, साल्ट. तर यांचं आता जर आपण याच्यामध्ये वाटर आणि NaCl फक्त हे दोनच कॉम्पोनंट घेतलं, वाटरमध्ये जर सोडियम क्लोराईड डिझॉल्व्ह केला आपण तर सोडियम क्लोराईड त्याच्यामध्ये युनिव्हर्सली डिझॉल्व्ह होतो आणि आपल्याला असं क्लिअर सोल्युशन मिळते आणि ते होमोजेनस मिक्सचर असते. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त एकच फेज असते, थ्रूआउट इट इज सीन क्लिअरली, म्हणजे क्लिअर सोल्युशन दिसते, तर त्याला म्हणतात होमोजेनस मिक्सचर. आणि हेट्रोजेनस मिक्सचर म्हणजे काय, तर याच्यामध्ये मिनिमम 2 फेजेस त्याच्यामध्ये दिसतात. जसं फॉर एक्झाम्पल वॉटर आहे आणि गॅसोलिन आहे किंवा मातीचं तेल म्हणतो आपण, माती तेल किंवा केरोसिन म्हणता येईल आपल्याला. तर केरोसिन आणि वॉटर यांचं जर आपण मिक्सचर तयार केलं तर ते हेट्रोजेनस मिक्सचर असते. याच्यामध्ये वॉटर आणि केरोसिनला आपल्याला सेपरेटिंग फॅनलने वेगवेगळं करता येते, कारण याच्यामध्ये यांचे दोन वेगवेगळ्या फेजेस निर्माण होतात. तर अशा प्रकारचं जर मिक्सचर असेल तर त्याला हेट्रोजेनस मिक्सचर म्हणतो आपण. किंवा मिक्सचरचे आपल्याला सिंपल एक्झाम्पल्स द्यायचे झाले तर फॉर एक्झाम्पल आपल्याला म्हणता येईल कॉन्क्रीटशी तुम्ही रिलेटेड आहात. कॉन्क्रीट म्हणजे माहीत आहे तुम्हाला, कॉन्क्रीट तयार करताना त्याच्यामध्ये सिमेंट, वॉटर आणि सँड याचं मिक्सचर केलं जाते. तर याचं तिघांचं मिक्सचर जे असते तर त्याला आपल्याला मिक्सचर म्हणता येईल. किंवा तिन्हींचं जे तयार होते त्याला मिक्सचर म्हणता येईल. किंवा पेंट्स आहेत, तर पेंट्स हे सुद्धा मिक्सचरचं एक्झाम्पल आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मॅटर किंवा सबस्टन्सेस याचं जे क्लासिफिकेशन जे आहे ते थोडक्यात याप्रमाणे आपल्याला समजून. तर एवढं मी आज शिकवतो आणि संपवतो. तर तुम्हाला याचं मी व्हिडिओ पाठवणार आहे, तर व्हिडिओ सगळ्यांनी बघायचा आहे. यहाँ के इधर याला